Hello everyone, welcome to Avis House English. So student, today we are going to learn class 9th lesson, the fun they had. याचा अर्थ होतो त्यांनी केलेली मजा. चला तर मग स्टार्ट करूया. मार्जी इवन रोट अबाउट इट दॅट नाईट इन हर डायरी. मार्जीने त्या रात्री आपल्या डायरीमध्ये ते लिहिले सुद्धा. ऑन द पेज हेडेड 17 मे 2157. एक पेज ज्यावर तारीख होती 17 मे 2157 शी रोट. त्यावर तिने लिहिलं, टुडे टॉमी फाउंड अ रिअल बुक. आज टॉमीला एक खरं पुस्तक सापडलं. इट वॉज अ व्हेरी ओल्ड बुक. मार्जीज ग्रँडफादर वन्स सेड दॅट व्हेन ही वॉज अ लिटिल बॉय हिज ग्रँडफादर टोल्ड हिम दॅट देअर वॉज अ टाईम व्हेन ऑल स्टोरीज वेअर प्रिंटेड ऑन पेपर. सो इट वॉज अ व्हेरी ओल्ड बुक. ती बुक फारच जुनी होती. मार्जीच्या ग्रँडफादरनी एकदा तिला सांगितलं होतं की ते जेव्हा लहान होते तेव्हा त्यांचे ग्रँडफादर यांनी त्यांना सांगितलं होतं की त्यांच्या काळामध्ये स्टोरीज या पेपरवर छापलेल्या असायच्या. ते टर्न द पेपर विच वेअर येल्लो अँड क्रिंकी. तर अशा प्रकारे मग मार्जी आणि टॉमी यांना एक पुस्तक सापडलं होतं. त्याचे पेजेस जे होते ते त्यांना पलटायला सुरुवात केले. त्याचे पेजेस कसे होते? येल्लो अँड क्रिंकी, म्हणजे पिवळट पडले होते आणि फारच जुनाट असे ते झाले होते. अँड इट वॉज ऑफुली फनी टू रीड वर्ड्स दॅट स्टूड स्टिल इन्स्टेड ऑफ मूव्हिंग द वे दे वेअर सपोज टू ऑन अ स्क्रीन यू नो. आणि इट वॉज ऑफुली फनी, ही गोष्ट फारच मजेशीर होती. कोणते असे शब्द जे आपल्या जागेवर घट्ट चिटकून आहेत आणि ते नेहमी जसे हलतात तसे बिलकुलच हलत नाही आहेत. आणि हे बघणं फारच फनी, म्हणजे फारच मजेशीर त्या दोघांना वाटलं. कारण ते ज्या स्क्रीनवर बुक्स वाचायचे त्या स्क्रीनवर ते जे शब्द होते ते नेहमी हलत राहायचे. ते पाहायची त्यांना सवय झाली होती. त्यामुळे बुकवरचे स्थिर शब्द पाहणं त्यांना फारच मजेशीर वाटत होतं. अँड देन when they turned back to the page before it had the same words on it. आणि जेव्हा त्यांनी पुन्हा आधीचं पेज उलटून बघितलं तेव्हा त्यावर त्यांना तेच अक्षरं पुन्हा दिसले. दॅट इट हॅड व्हेन दे रीड इट द फर्स्ट टाईम. आणि जेव्हा त्यांनी पहिल्यांदा वाचलं होतं तेच सेम शब्द आताही त्याच पेजवर तिथेच त्याच आपल्या जागेवर घट्ट चिटकून बसलेले होते, स्थिर होते. त्यामुळे त्यांना फारच मजा वाटायला लागली. गी सेड टॉमी, व्हॉट अ वेस्ट. शी बाबा, टॉमी म्हणाला, किती वेस्ट आहे, म्हणजे कितीच अपव्यय आहे. बुक वेन यू आर थ्रू विथ द बुक यू जस्ट थ्रो इट अवे आय गेस. जर तुमची बुक पूर्ण वाचून झाली तर तुम्ही ती फेकून देत असाल मला वाटते. अवर टेलिव्हिजन स्क्रीन मस्ट हॅव हॅड 1,000,000 बुक्स ऑन इट अँड इट्स गुड फॉर प्लेंटी मोअर. आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरच लाखो बुक्स पडलेल्या असतील. आय वुडंट थ्रो इट अवे, आणि मी ते फेकूनसुद्धा देऊ शकत नाही किंवा फेकूसुद्धा शकत नाही. आता जेव्हा पेपरवर प्रिंट केलेलं बुक जेव्हा त्यांनी बघितलं टॉमी आणि मार्जीनी, तेव्हा टॉमीला वाटलं की हा कागदाचा किती अपव्यय आहे. कारण एकदा बुक वाचली की ती फेकूनच द्यावं लागेल, कारण त्याच्यावरचे शब्द बदलत नाहीत. पण दुसरीकडे टॉमीकडे टेलिव्हिजन स्क्रीन होती, त्याच्यावर नेहमीच नवीन नवीन पुस्तकं, नवीन नवीन शब्द दिसत राहायचे. त्यामुळे तो त्यांना फेकूनसुद्धा देऊ शकत नव्हता आणि त्यांच्या टेलिव्हिजन स्क्रीनवर लाखो पुस्तकं मावू शकत होती. सेम विथ माइन सेड मार्जी. मार्जी पण म्हणाली, माझ्या बाबतीतही असंच आहे. शी वॉज 11 अँड हॅडंट सीन ॲज मेनी टेलिबुक्स ॲज टॉमी हॅड. ती 11 वर्षाची होती आणि टॉमीने जेवढ्या टेलिबुक्स वाचल्या होत्या किंवा बघितल्या होत्या तेवढ्या मार्जीने आजपर्यंत बघितल्या नव्हत्या. ही वॉज 13, कारण टॉमी हा 13 वर्षाचा होता. शी सेड, वेअर डिड यू फाइंड इट. मार्जी म्हणाली, तुला हे बुक कुठं सापडलं. इन माय हाऊस. ही पॉइंटेड विदाउट लुकिंग बिकॉज ही वॉज बिझी रीडिंग इन द अटिक. हे मला माझ्या घरात सापडलं. त्यानं बोटानं इशारा केला पण त्या इशाऱ्याकडे त्यानं बघितलं नाही, कारण तो वाचण्यामध्ये गुंग होता. इन द ॲटिक, मला हे माळ्यावरती सापडलं. व्हॉट्स इट अबाउट स्कूल. त्यावर मार्जी म्हणाली, हे पुस्तक कशाबद्दल आहे. तर टॉमी म्हणाला, शाळेबद्दल, स्कूलबद्दल. मार्जी वॉज स्कॉर्नफुल. स्कूल, व्हॉट्स देअर टू राईट अबाउट स्कूल. आय हेट स्कूल. मार्जीला त्या गोष्टीचा फारच तिरस्कार वाटला. ती म्हणाली, शाळा,
शाळेबद्दल लिहिण्यासारखं काय आहे? मला तर शाळा बिलकुलच आवडत नाही. मार्जी ऑलवेज हेटेड स्कूल बट नाव शी हेटेड इट मोर दॅन एव्हर. मार्जीला शाळा आधीपासूनच आवडत नव्हती, पण इतक्यात तर तिला शाळेत फारच राग येऊ लागला होता. द मेकॅनिकल टीचर हॅड बीन गिविंग हर टेस्ट आफ्टर टेस्ट इन जिओग्राफी. तिची मेकॅनिकल टीचर तिला जिओग्राफी म्हणजे भूगोलाची टेस्टवर टेस्ट देत होती. अँड शी हॅड बीन डुईंग वर्स अँड वर्स until her mother had shaken her head sorrowfully and sent for the country inspector. आणि दिवसेंदिवस तिची प्रगती जी आहे ती खालावत चालली होती. शेवटी तिची आई थकून गेली आणि तिच्या आईने काउंटी इन्स्पेक्टरला बोलवलं. ही वॉज अ राऊंड लिटल मॅन विथ अ रेड फेस. आता हा जो काउंटी इन्स्पेक्टर आहे हा एक छोटासा बुटकासा माणूस होता ज्याचा लालसर चेहरा होता. अँड अ होल बॉक्स ऑफ टूल्स विथ डायल्स अँड वायर्स. आणि त्याच्याकडे अवजारांचा एक मोठा बॉक्सच होता ज्यामध्ये डायल्स आणि वायर्स होते. ही स्माइल्ड ॲट मार्जी अँड गेव हर ॲन ॲपल. मार्जीकडे बघून हसला आणि त्याने मार्जीला एक ॲपल दिलं. देन टूक द टीचर अपार्ट. आणि मग तो टीचरकडे निघून गेला. मार्जी हॅड होप ही वुडंट नो हाऊ टू पुट इट टुगेदर अगेन. मार्जीच्या मनात कुठेतरी अशी आशा होती की त्याने जे तो इलेक्ट्रॉनिक टीचर मेकॅनिकल टीचर उघडून ठेवलेला आहे तो पुन्हा कसा जोडतात हे त्याला माहिती नसलं पाहिजे. म्हणजे एकदाचा तो टीचर गेला की तिच्या मागच्या अभ्यासाची कटकटसुद्धा जाणार होती. बट ही न्यू हाऊ ऑल राईट अँड आफ्टर ॲन आवर ऑर सो देअर इट वॉज अगेन. पण तो काय करतो आहे हे त्या माणसाला बरोबर माहिती होतं आणि एका तासाच्या आतच त्यांनी तो पुन्हा जोडलासुद्धा. लार्ज अँड ब्लॅक अँड अगली विथ अ बिग स्क्रीन ऑन विच ऑल द लेसन्स वेअर शोन अँड ऑल द क्वेश्चन्स वेअर आस्क्ड. तो मेकॅनिकल टीचर कसा होता तर तो मोठा लार्ज होता, काळ्या रंगाचा होता, अगली होता आणि एक मोठी स्क्रीन होती त्यावर ज्यावर वेगवेगळ्या अभ्यासाचे लेसन्स दाखवण्यात येत होते आणि त्यावर क्वेश्चन्स म्हणजे प्रश्नसुद्धा विचारण्यात येत होते. म्हणजे ती ॲक्च्युली एक मशीन होती ज्यामध्ये अभ्यास होत होता. दॅट वॉजंट सो बॅड. द पार्ट मार्जी हेटेड मोस्ट वॉज द स्लॉट वेअर शी हॅड टू पुट होमवर्क अँड टेस्ट पेपर. आता हे एवढंसुद्धा वाईट नव्हतं. सगळ्यात जास्त वाईट मार्जीला काय वाटत होतं तर त्या मशीनचा एक रकाना ज्यामध्ये तिला रोज होमवर्क आणि टेस्ट पेपर सबमिट करावं लागत होते. शी ऑलवेज हॅड टू राईट डेम आउट इन अ पंच कोड दे मेड हर लर्न वेन शी वॉज 6 years ओल्ड. आणि तिला ते सर्व पंच कोडमध्ये लिहावं लागायचं. ती जेव्हा 6 वर्षाची होती तेव्हाच त्यांनी तिला ते शिकवलं होतं. अँड द मेकॅनिकल टीचर कॅल्क्युलेटेड द मार्क्स इन नो टाईम. आणि मेकॅनिकल टीचर अगदी कमीत कमी वेळेत म्हणजे अगदी फार थोड्या वेळामध्ये तिचे मार्क्स कॅल्क्युलेट करून तिला सांगत होते. अशा प्रकारे ही जी मेकॅनिकल टीचर होती किंवा ही जी ओव्हरऑल मार्जीची शाळा होती ही मार्जीची शाळा मार्जीला बिलकुलच आवडत नव्हती. द इन्स्पेक्टर हॅड स्माइल्ड आफ्टर ही वॉज फिनिश्ड अँड पॅटेड मार्जीज हेड. जेव्हा इन्स्पेक्टरचं काम झालं तेव्हा तो थोडा हसला आणि मार्जीच्या डोक्यावर थोपटत म्हणाला. ही सेड टू हर मदर, इट्स नॉट द लिटिल गर्ल्स फॉल्ट मिसेस जोन्स. मिसेस जोन्स यामध्ये या छोट्या मुलीची काहीही चूक नाही. आय थिंक द जिओग्राफी सेक्टर वॉज गिअर्ड अ लिटिल टू क्विक. मला वाटतो भूगोलाचा जो विभाग आहे तो फारच फास्ट म्हणजे गतीनं पुढे सरकत होता. दोज थिंग्स हॅपन समटाईम्स. अशा गोष्टी कधीकधी होतात. आय हॅव स्लोड इट अप टू ॲन ॲव्हरेज 10 year लेवल. आता मी त्याची जी गती आहे ती एका 10 वर्षाच्या मुलीच्या हिशोबानं सेट केलेली आहे. ॲक्च्युली द ओव्हरऑल पॅटर्न ऑफ हर प्रोग्रेस इज क्वाईट सॅटिस्फॅक्टरी. ॲक्च्युली मार्जीची जी प्रगती आहे ती थोडीफार समाधानकारकच आहे. अँड ही पॅटेड मार्जीज हेड अगेन. आणि त्यांनी पुन्हा मार्जीच्या डोक्यावर थोपटलं. मार्जी वॉज डिसअपॉइंटेड. शी हॅड बीन होपिंग दे वूड टेक द टीचर्स अवे ऑलटुगेदर. मार्जीला फारच निराशा वाटली. तिला कुठेतरी मनात अशी आशा होती की ते पूर्णच्या पूर्ण टीचरच उचलून घेऊन जातील. दे हॅड वन्स टेकन टॉमीज टीचर अवे फॉर नियरली अ मंथ. कारण एकदा त्यांनी टॉमीच्या टीचरला जवळपास 1 महिन्यासाठी नेलं होतं. बिकॉज द हिस्ट्री सेक्टर हॅड ब्लँक्ड आउट कम्प्लिटली. कारण त्याच्या टीचरमधला जो इतिहासाचा भाग आहे तो पूर्णपणे पुसला गेला होता. सो शी सेड टू टॉमी, वाय वूड एनीवन राईट अबाउट स्कूल. आता एवढा विचार केल्यावर ती टॉमीला म्हणाली, टॉमी कोणी शाळेबद्दल कशाला लिहील, शाळा तर एवढी बोरिंग असते.
टॉमी लुक्ड ॲट हर विथ व्हेरी सुपेरियर आईज. पण टॉमीनं तिच्याकडे अगदी निरखून बघितलं. बिकॉज इट्स नॉट अवर काइंड ऑफ स्कूल स्टुपिड. कारण हे आपल्या प्रकारची शाळा नाही आहे. दिस इज द ओल्ड काइंड ऑफ स्कूल दॅट दे हॅड हंड्रेड्स अँड हंड्रेड्स ऑफ इयर्स ॲगो. ही जुन्या प्रकारची शाळा आहे जी शेकडो वर्षांपूर्वी होती. ही ॲडेड लॉफ्टिली प्रनाउन्सिंग द वर्ड केअरफुली सेंचुरीज ॲगो. आणि तो पुढे हळूहळू आपले शब्द उच्चारत म्हणाला शतकांपूर्वी. म्हणजे आता मार्जीला कुठेतरी वाटलं की शाळा तर किती बोरिंग असते, त्याबद्दल कोणी कशाला लिहील. पण त्यावर टॉमी काय म्हणाला, मूर्ख, ही आपल्यासारखी शाळा नाही, तर ही फार वर्षांपूर्वीची शाळा आहे. आणि तो काय म्हणाला पुढे, शतकांपूर्वीची. आणि त्या शाळेबद्दल या बुकमध्ये लिहिलेलं आहे. मार्जी वॉज हर्ट. वेल, आय डोंट नो व्हॉट काइंड ऑफ स्कूल दे हॅड ऑल दॅट टाईम ॲगो. मार्जीला फार वाईट वाटलं. ती म्हणाली की मला काय माहीत जुन्या काळामध्ये शाळा कशा असतील. शी रीड द बुक ओव्हर हिज शोल्डर फॉर अ व्हाईल देन सेड, एनिवे दे हॅड अ टीचर. तिने टॉमीच्या खांद्यावरून थोडा वेळ बुक वाचली आणि पुढे ती म्हणाली, असू दे, पण त्या काळात त्यांना टीचर्स होत्या का, शिक्षक होते का. शुअर दे हॅड अ टीचर बट इट वॉजंट अ रेग्युलर टीचर, इट वॉज अ मॅन. हो, त्यांना शिक्षक होते, पण त्यांचे शिक्षक आपल्यासारखे नव्हते. त्यांचा शिक्षक एक माणूस होता. अ मॅन, हाऊ कुड अ मॅन बी अ टीचर. एक माणूस कसा काय टीचर असू शकतो. आता मार्शीला मोठाच प्रश्न पडला. वेल, ही जस्ट टोल्ड द बॉयज अँड गर्ल्स थिंग्स अँड गेव देम होमवर्क अँड आस्क देम क्वेश्चन. वेल, तो फक्त मुलामुलींना गोष्टी सांगायचा, त्यांना होमवर्क द्यायचा आणि त्यांना प्रश्न विचारायचा. अ मॅन इजंट स्मार्ट इनफ. पण मार्जी म्हणाली की एक माणूस एवढा हुशार असू शकत नाही. जेवढी आपली मेकॅनिकल टीचर हुशार आहे तेवढा एखादा माणूस हुशार असूच शकत नाही. शुअर ही इज. माय फादर नोज ॲज मच ॲज माय टीचर. नक्कीच असेल. माझ्या वडिलांनासुद्धा माझ्या टीचर एवढीच माहिती आहे किंवा ज्ञान आहे. ही नोज ऑलमोस्ट ॲज मच आय पेचा. नक्कीच त्यांना जवळजवळ तेवढंच ज्ञान आहे याची मला खात्री आहे, अशी मार्जी म्हणाली. मार्जी वॉजंट प्रिपेअर्ड टू डिस्प्यूट दॅट. शी सेड, आय वुडंट वॉन्ट अ स्ट्रेंज मॅन इन माय हाऊस टू टीच मी. पण मार्जीचं अजूनही समाधान झालेलं नव्हतं. ती म्हणाली की मला नाही आवडणार कोणी बाहेरचा एखादा अनोळखी व्यक्ती माझ्या घरात येऊन मला शिकवणार. टॉमी स्क्रीम्ड विथ लाफ्टर. त्यावर टॉमी जोरजोरानं हसू लागला. यू डोंट नो मच मार्जी. द टीचर डिडंट लिव्ह इन द हाऊस. दे हॅड अ स्पेशल बिल्डिंग अँड ऑल द किड्स वेंट देअर. मार्जी, तुला तर काहीच माहिती नाही, अशा प्रकारे टॉमी तिला म्हणू लागला. द टीचर डिडंट लिव्ह इन द हाऊस. ते टीचर आपल्या घरामध्ये राहत नव्हते. तर दे हॅड अ स्पेशल बिल्डिंग अँड ऑल द किड्स वेंट देअर. तर त्यांची एक स्पेशल बिल्डिंग असायची आणि सगळेच्या सगळे मुलं तिथे जायचे. अँड ऑल द किड्स लर्न द सेम थिंग. आणि सगळे मुलं एकच सारख्या गोष्टी शिकायचे का. शुअर इफ दे वेअर सेम एज. हो, नक्कीच. जर ते एकाच वयाचे असतील तर ते एकसारख्याच गोष्टी शिकायचे. बट माय मदर सेज अ टीचर हॅज टू बी ॲडजस्टेड टू फिट द माइंड ऑफ ईच बॉय अँड गर्ल इट टीचेस अँड दॅट ईच किड हॅज टू बी टॉट डिफरंटली. पण आता त्यावर म्हणाली, पण माझी आई तर म्हणते की प्रत्येक टीचरने आपण शिकवत असलेल्या मुलामुलींच्या बुद्धीप्रमाणे जुळवून घेतलं पाहिजे. जस्ट द सेम दे डिडंट डू इट दॅट वे देन. इफ यू डोंट लाईक इट यू डोंट हॅव टू रीड द बुक. त्यावर टॉमी म्हणाला, पण ते त्या काळात असं काहीही करत नव्हते आणि तुला जर ही बुक आवडत नसेल तर तू वाचू नकोस. आय डिडंट से आय डिडंट लाईक इट. मार्जी सेड क्विकली. पण त्यावर मार्जी पटकन म्हणाली, मी कुठं म्हटलं मला नाही आवडली. शी वॉन्टेड टू रीड अबाउट दोज फनी स्कूल्स. आणि तिला अजून त्या शाळेबद्दल माहिती करून घ्यायचं होतं. अशी शाळा जी एका सेपरेट बिल्डिंगमध्ये भरायची. इथं शिकवणारे माणसं होते आणि सगळे एका वयाचे मुलं सोबत त्या शाळेमध्ये जायचे. दे वेरंट इवन हाफ फिनिश्ड व्हेन मार्जीज मदर कॉल्ड मार्जी स्कूल. त्यांचं अर्धसुद्धा वाचून झालेलं नव्हतं तेव्हा मार्जीच्या आईनं आवाज दिला, मार्जी, शाळेची वेळ झालेली आहे. मार्जी लुक्ड अप. नॉट येट मम्मा. मार्जीने वर बघितलं.
आई अजून वेळ आहे, अजून वेळ झालेली नाही अशी ती म्हणाली. नाव सेड मिसेस जोन्स अँड इट्स प्रॉबब्ली टाईम फॉर टॉमी टू. त्यावर मार्जीची आई जोरात ओरडली. आत्ता म्हणजे आत्ता, आताच वेळ झालेली आहे आणि कदाचित टॉमीचीसुद्धा वेळ झालेली असेल. मार्जी सेड टू टॉमी, कॅन आय रीड द बुक सम मोअर विथ यू आफ्टर स्कूल. मार्जी त्यावर टॉमीला म्हणाली, मी तुझ्यासोबत शाळा झाल्यावर मी तुझ्यासोबत ही बुक वाचू का. मे बी ही सेड नॉनचॅलेंटली. हो कदाचित, टॉमी अतिशय बेपर्वाईने म्हणाला. ही वॉक्ड अवे विस्लिंग, द डस्टी ओल्ड बुक टक बिनेथ हिज आर्म. तो तिथून शिट्टी वाजवत निघून गेला आणि त्याने ती जी जुनाट बुक होती ती आपल्या काकीमध्ये खोसून ठेवलेली होती. मार्जी वेंट इन टू द स्कूल रूम. इट वॉज राईट नेक्स्ट टू हर बेडरूम. मार्जी आपल्या शाळेच्या खोलीमध्ये गेली. ती तिच्या बेडरूमच्या समोरच होती. द मेकॅनिकल टीचर वॉज ऑन अँड वेटिंग फॉर हर. मेकॅनिकल टीचर सुरू झालेला होता आणि मार्जीचीच वाट बघत होता. इट वॉज ऑलवेज ऑन ॲट द सेम टाईम एव्हरी डे एक्सेप्ट संडे अँड सॅटरडे. आणि हा मेकॅनिकल टीचर आपल्या वेळेवर नेहमीच चालू राहायचा, फक्त शनिवार आणि रविवार सोडून. बिकॉज हर मदर सेड लिटिल गर्ल्स लर्न बेटर इफ दे लर्न ॲट रेग्युलर आवर्स. कारण तिची आई म्हणायची की लहान मुलींनी जर रोज वेळेवर अभ्यास केला तर त्यांचा अभ्यास चांगला होतो. द स्क्रीन वॉज लिट अप अँड इट सेड, टुडेज अरिथमॅटिक लेसन इज ऑन द ॲडिशन ऑफ प्रॉपर फ्रॅक्शन्स. स्क्रीन सुरू झाली आणि तो मेकॅनिकल टीचर बोलू लागला. आज आपण शिकणार आहोत अरिथमॅटिक लेसन जो आहे ॲडिशन ऑफ प्रॉपर फ्रॅक्शन्स. प्लीज इन्सर्ट यस्टरडेज होमवर्क ऑन द प्रॉपर स्लॉट. पुढे तो म्हणाला, योग्य रकान्यामध्ये कालचा होमवर्क जो आहे तो सबमिट करा. मार्जी डिड सो विथ अ साय. मार्जीने उसासा टाकला आणि आपला जो होमवर्क आहे तो योग्य रकान्यामध्ये सरकवला. शी वॉज थिंकिंग अबाउट द ओल्ड स्कूल्स दे हॅड वेन हर ग्रँडफादर वॉज अ लिटिल बॉय. आणि आपल्या आजोबांचे आजोबा जेव्हा छोटे होते त्यांच्या काळातल्या शाळेबद्दल ती आता विचार करू लागली. ऑल द किड्स फ्रॉम द होल नेबरहूड केम लाफिंग अँड शाउटिंग. ती विचार करू लागली की आजूबाजूचे सगळेच लहान मुलं हसत खेळत इन द स्कूल यार्ड, शाळेच्या आवारात जमा होत असतील, गोळा होत असतील. सिटिंग टुगेदर इन द स्कूल रूम, वर्गामध्ये सोबत बसत असतील. गोईंग होम टुगेदर ॲट द एंड ऑफ द डे आणि शाळा बंद झाल्यावर सोबत घरीसुद्धा जात असतील. दे लर्न द सेम थिंग सो दे कुड हेल्प वन अनदर विथ द होमवर्क अँड टॉक्ड अबाउट इट. आणि सर्व मुलं सारख्या गोष्टी शिकायचे, त्यामुळे ते अभ्यासातसुद्धा एकमेकांची मदत करू शकत असतील आणि त्याबद्दल बोलूसुद्धा शकत असतील. अँड द टीचर्स वेअर पीपल. आणि त्यांना शिकवणारे शिक्षक हे खरेखुरे माणसं होते. द मेकॅनिकल टीचर वॉज फ्लॅशिंग ऑन द स्क्रीन व्हेन वी ॲड फ्रॅक्शन 1/2 to 1/4. मेकॅनिकल टीचर स्क्रीनवर वेगवेगळे आकडे दाखवत होता. वेन वी ॲड फ्रॅक्शन 1/2 अँड 1/4 अशा प्रकारे गणित मेकॅनिकल टीचर शिकवत होता. मार्जी वॉज थिंकिंग अबाउट हाऊ द किड्स मस्ट हॅव लव्ड इट इन द ओल्ड डेज. शी वॉज थिंकिंग अबाउट द फन दे हॅड. पण मार्जीचं जे मन आहे ते तिच्या समोरच्या अभ्यासामध्ये लागत नव्हतं. ती त्या शाळेचा विचार करत होती जिथे लहान मुलं किती मजा करत असतील असं तिला वाटत होतं. शी वॉज थिंकिंग अबाउट द फन दे हॅड. त्या काळातले मुलं करत असलेल्या मजेबद्दल ती आता विचार करत होती. अशा प्रकारे हा भविष्यातला लेसन आहे. भविष्यामध्ये शाळा कशा राहतील, शिक्षण कसं दिलं जाईल आणि आजची पद्धत शाळेची हे किती योग्य आहे हेच आपल्याला या लेसनवरून किंवा या पाठावरून लक्षात येते. आयझॅक ॲसिमोव यांनी लिहिलेला हा लेसन आहे. आय होप तुम्हाला हा लेसन समजला असल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आय विल सी यू इन अनदर व्हिडिओ. टिल देन टेक केअर. गुड बाय.